दिल्यावर ते पक्ष संपल ना. त्यामुळे भाजप जवळ नाही करीत. भाजप काय हाताने लफडगाड्यात गुंतून घेईल. विनाकारण रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये जाईल तर भाजप का मंत्रीपद देईल? खुन करण्यासाठी द्यायच्यात का? संतोष भायांना न्याय नाही आणखी देशमुखांना. त्यांचा खून केला गेला त्याच्याच कार्यकर्त्यांना, त्याला मंत्रिपद देणार का भाजप? राष्ट्रवादी तर देणारच नाही, कारण द्यायच्या अगोदर त्यांची इतकी आली तर दिल्यावर पक्षच संपल. मला नाही वाटत भाजप राष्ट्रवादी जवळ करून मंत्रिपद देतील, मला वाटत नाही. आणि मी त्याच्यावर बोलत नाही, असल्यावर बोलायचं सुद्धा नाही. दिवसच चांगला जात नाही. असे रक्ताने हात भरलेल्या लोकांवरती कधीच बोलायचं नाही. चांगल्या नेत्यांवरती बोलावं, वैचारिक वाद सुद्धा असावं. दिवस जर आता घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक पुन्हा स्टँड केलेत त्यांनी, आम्हाला कळत नाही काय? आम्ही पूर्ण माहिती घेतोय ना. तसं काय नाही, तू काळजी करू नका म्हणा. आम्ही आणखीन तरी त्या धन्याने माया नादी लागून आणखीन तरी आमचे लोक घातपात करून पुन्हा उचकून देऊ नये त्यांनी, आणखीन तरी नादी लागू नये. तो एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडं की भयानक. मी आणखीन हात घातला नाही. सावध होय. तोही लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहिती. तू बदनाम करायला लागला मला, हे पण मला चांगलं माहिती. तू माझेच लोक माझ्याच विरोधात उचकायला लागला. त्या अंधारातून तो लाभार्थी टोळी, धन्याची लाभार्थी टोळी अंधारातून त्याला सपोर्ट करते, हेही आम्हाला माहिती. तुझे इतके मॅटर आलेत, तुला त्यातलं एकच सांगतो. मी आणखी हात नाही घातला. आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती. आज सकाळचा विषय सांगतो, म्हणून तू सावध होय. की इतकं भयान मॅटर आहे ते मला सांगितलेलं. कारण ती शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली, त्या नागपूर मॅडमची. हे देवेंद्र फडणवीसला माहीत सुद्धा नसं आणखी. किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्यात झाली, म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची. मी तुझे मॅटर इतके आलेत माझ्याकडे. तू धन्या इथून पुढे तरी महिना दिला लागू नको, आमचे लोक उचकू नको. आणि आमच्या लोकाला ज्याला तू घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या त्यांच्याकडे तुझी लाभार्थी टोळी पाठवायचं बंद कर. तो इतके मॅटर आले, तुला एकच सांगितलं मी. तुला हिच्यातूनच तू सावध होशील. तुला कळत असताना तर मी काय बोललो आज. रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती. तिचा नवरा सुद्धा मेलाय त्या टेन्शन पाहिजे याच्याचा. हे देवेंद्र फडणवीस साहेबाला माहित नसन तुमच्या पाहुण्याचं, तुमच्या घरातलं नातं. आता हे शोभाताई फडणवीस मला नाही माहित कोणी, बहुतेक त्यांची आई आहेत का, आईच असतील वाटतं ना फडणवीस साहेबांच्या, किंवा नात्यातला कोणी असतील माहित नाही समजा. पण हे त्यांच्या घरातले नातेवाईकी. मी जर तो असे मॅटर घ्यायला लागलो ना, तो लय हालू दे. हे ध्यानात ठेव. तू इथून कुठेतरी ते चाळे बंद कर. घातपात करणाऱ्याला साथ देणं, लोकांना उचकवणं हे तू बंद कर. शहाणा होय. तू माझ्या नादी लागू नको, लय बेकार होईल बरं का. आणखी मी सांगाल ना वेळ आल्यावर. मग मी फक्त त्याला संदेश दिलाय की तुझे मॅटर सुद्धा माझ्याकडे यायला लागले. तू आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागला आणि ते गप बसले होते, तरी ह्या टोळीनं तू कसं उचकायला लावलंय त्याला पुन्हा, हे ध्यानात ठेव. माझे काहीच मॅटर नाही आहेत. मी जर केलेला प्रत्येक आरोपावर जर फौजदारी खटले दाखल केले ना, तर माझ्या विरोधात बोलणाऱ्याला त्यांना लाईफच भोगावं लागणार आहे जेलमध्ये. हे ध्यानात ठेव. मी आणखीन पाऊल उचललेलं नाही. तू टोळी आवरेव. तू बी शहाणा होय. आणखीन तरी माया नादी लागू नको. मी जर मागा लागलो तर तो हे जवळपास 22 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत. मी आज पहिल्यांदा